हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण बघूयात परफेक्ट पुरीचे लाडू. तर ही रेसिपी आहे माझ्या आईची, जी मी ह्या व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर ह्या पुऱ्या मी बनवल्या आहेत हरभरा डाळीच्या पिठापासून किंवा बेसन पिठापासून. 3 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या लाटून त्यात तुपात तळून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्यांचा शेप कसाही असला तरी चालेल. एनिवेज त्या आपल्याला तोडून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची. जेवढी बारीक पूड आपण करू, तेवढे आपले लाडू जे आहेत ते स्मूथ होतील. तर ही पूड करून रेडी आहे. त्यानंतर माझा साखरेचा पाक रेडी आहे. तर साखरेचा पाक मी कसा केला, तर 2 वाटी मी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये पाव कप पाणी घालून त्याचा एक तारी पाक बनवून घेतला आहे आणि त्यामध्येच मी विलायचीची पूड पण घातली आहे. साखरेचा पाक गरम असतानाच आपण जी पुऱ्यांची पूड करून घेतली, पुऱ्या ज्या बारीक करून घेतल्या मिक्सरमधनं, त्या आपल्याला साखरेच्या पाकात घालायच्या आहेत. हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की ते घट्ट होतं आणि हाताला तूप लावून याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर जेव्हा मी पुऱ्यांची पूड किंवा ज्या बारीक केलेल्या पुऱ्या होत्या मिक्सरमधून, त्या जेव्हा मी साखरेच्या पाकात घातल्या, तेव्हा मला ते ओलसर वाटत होतं. असं वाटलं आता लाडू वळल्या जाणार नाही. पण जसं ते थंड होतं, तसं ते घट्ट होतं. तुम्ही ते बघू शकता किती छान लाडू वळला गेला आहे, एकदम स्मूथ. तर ह्या शेपमध्ये मी माझे जवळपास 15 ते 20 लाडू बनवून झाले आहेत. तर प्रमाण आहे 3 वाटी बेसन पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठ आणि 2 वाट्या साखर. आणि महत्त्वाचं म्हणजे साखरेचा पाक, जो एकतारी झालाच पाहिजे, तेव्हाच हे लाडू व्यवस्थित बनतात किंवा वळल्या जातात. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण लाडू वळून घेते आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.